us see. Hello friends, my name is Nishan. So I am a Dolanda Bad. So this is the very beautiful fort. And hello. So this is Daulatabad Fort, and this is the tall tower is Charminar. तर इथं तुम्ही खूप तोफा बघू शकता आणि हे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. तर इथं 42 तोफा आहेत. तर हे तुम्ही पाहू शकता. तर आणि तुम्ही इथं काही तोफांवरती कोरलेले चित्र वगैरे अगदी बघू शकता. आणि तर हे बघा, तिथं जी तोफ आहे त्याच्यावरती सिंह काढलेले आहेत. तर या तोफेवरती सिंह अगदी काढलेले आहेत आणि त्याच्यावरती काही चित्र अगदी काढलेले आहेत. हॅलो फ्रेंड्स, माझं नाव आहे निशा. तर इथं 59 तोफे आहेत. तर हे तोफे तुम्हाला बघायला सुद्धा मिळू शकता, पण बसायला नाही मिळू शकत. आणि हे पहिले शिवाजी महाराजांचे तोफे होते, ते त्यांनी बॉम्ब फोडायचे. आणि मग खूप तोफे आहेत. आपण आलो आहोत किल्ल्यावरती आणि किल्ल्याला टोटल 60 तटबंदी आहे आणि ही आहे आपली पुढची तटबंदी.
आता ही तटबंदी आपण त्याच्या आतमध्ये गेलो की किल्ला सुरू होतो. आलो आहोत ह्या तटबंदीपाशी आणि इथं दगडांच्या पायऱ्या बनवलेल्या आहेत आणि ते खूप त्यांच्यामध्ये खूप खड्डे पडलेले आहेत काही की ते इतक्या वर्षापासून आहेत. तिथे एक मंदिर होतं त्याच्यामध्ये खूप खांब आहेत तर तुम्ही बघू शकता. आपण आलो आहोत किल्ल्या ह्या तटबंदीच्या जवळ आणि ती अत्यंत खूप मजबूत तटबंदी आहे तर तुम्ही पाहू शकता. आणि तिथं वरती जे होल पडलेले आहेत ते खराब नाही झालेले. तिथून आधीच्या काळात बंदुकी असायच्या. हा आहे मेन दरवाजा. तर आपण पोहोचलेलो आहोत तटबंदीच्या आतमध्ये आणि ह्याचे दरवाजे अजून मजबूत आहेत. हा आहे रांगण. ह्याच्यामध्ये शिपाई पाणी भरून ठेवायचे म्हणजे जर त्यांना भूक लागलेली असेल तर ते ह्याच्यातून पाणी काढून प्यायचे. तर तुम्ही तर बघू शकता. आणि तुम्ही जर ह्याच्या आतमध्ये आला असतात तर इथं खूप गार हे आहे. आणि ही आहे लास्ट तटबंदी. तुम्ही बघू शकता म्हणजे खूप गार लागतं जेव्हा तुम्ही आले असते. आणि तिथून तिथं त्यांची खिडकी असायची आणि आधीच्या काळात दोन हत्ती यायचे तिथं बसायचे लोक. तर इथं तुम्ही पाहू शकता की हे झाडं अगदी चांगली आहेत आणि तो जो होता ते एक घर होतं आधीच्या काळातलं. तर हा आहे बुरुज वापरले जायचे काही की जर शत्रू आले तर त्यांच्यावरती लगेच लक्ष ठेवायचे तर इथून शिपाई लक्ष ठेवायचे. आणि इथं एक विहीर आहे. इतकी पण खोल नाहीये थोडीशी खोल आहे. हे आहे रांगण फक्त काय की ह्याच्यामध्ये माती भरलेली आहे म्हणून त्याची
जगातली सगळ्यात मोठी आहे. तर ह्याला तुम्ही ह्याच्यावरती काही डिझाईन्स बघू शकता, जसं की फुलं आणि इथं सिंह आहे बसलेला, त्याचं तोंड नाही ह्या तोफेला जर तुम्ही हात लावला तर ही तो खूप गार असते काय. आणि इथं आहे तर ही आहे खंड. तर आधीच्या काळात ह्याच्यामध्ये मगरी असायच्या आणि तुम्ही ही पण पाहू शकता. फक्त जायला एकच रस्ता होता. तर जरी कुठला शत्रू जरी आला, सगळी लढाई पार करत तरी तो मगरमच्छांपासून वाचू नाही शकणार. आणि इथून बाणांचा पाऊस पडायचा. आणि हा आत्ताच्या काळात बांधलेला ब्रिज आहे, तिकडं शेवाळ झालेला आहे. हे आहे शेवाळ, पण हे चांगलं पाणी नाहीये, हे चांगलं पाणी आपण पाहू नाही शकत. आणि हा बोट आहे, आम्ही हा लाकडाचा ब्रिज आहे. खिरे लावलेत पण काढू पण नाही शकत आपण, कारण म्हणलं खिरे लावले आहेत. तर आम्ही आता आलो आहे खाली. तर आता आम्ही किल्ल्याच्या वरती चाललो आहे. आपण आलो आहोत भूलभुलैयामध्ये. तिथं शत्रू यायचे त्या अंधारामध्ये. त्या अंधारामध्ये त्यांना काहीच नव्हतं दिसायचं. तर त्यावेळेस ते झोपून जायचे. आणि हे अत्यंत पूर्ण दगडामध्ये कोरलेलं आहे, जसं की एलिफंटा टाकेजमध्ये आहे. तर तिथं तुम्हाला आणि तुम्ही बघू शकता की हे आहे. रात्रीचं ते खूप खूप अंधार असायचं इथे म्हणून.
आपल्याला ही जी समोरची सगळ्यात उंच बिल्डिंग दिसते म्हणजे टॉवर दिसतं ते आहे चांद मिनार. तर तुम्ही ते बघू शकता किती उंच आहे. आणि तिथं जर काही खराबी झाली तर ते कुणीच नाही फिक्स करू शकत. आणि इथं हे सगळं एक पॅलेस आहे जिथं मी तुम्हाला सांगितलेलं की इथून पुढं सगळे पॅलेस सुरू होतात. आणि तिथं जे दिसतंय तो आहे बुरुज. माझं नाव आहे निशा. तर आम्ही ते तुम्हाला उंच पण दिसवलं होतं. तिथून आम्ही खाली आलो आहे. तर चला मी तुम्हाला अजून खाली दाखवतो. चला. झाला आहे फोटो काढायचं. मी तर जास्तच फोटो काढले. तर हे बघा सगळ्यात मोठा डोंगर आहे म्हणजे किल्ल्यावरती चारमिनार आहे. तर हे तर त्यांचे आमची फॅमिली. आता हे खूप सुंदर जागा आहे. सगळे तुमचं डोंगर आता मी दाखवला होता तो समोर होता तो खूप उंच होता. पण त्याच्यात काहीच नसल्यासारखं डोंगर होता. तर आता आपण डाव्या साईडला आलो आहे पण आपण आता सरळ चाललो आहे. तर आता आपण म्युझियमच्या आतमध्ये जाणार आहोत.
तर हा रस्ता जातो त्या किल्ल्यावर, दौलताबाद किल्ल्यावर, आणि तुम्ही तिथं एक महल बघू शकता. आणि आपण आता चाललो आहोत भारत माता मंदिर मध्ये. आता आपण आतमध्ये बघा, इथं पण दिवे ठेवायचं आहे. हे बघा, हे मंदिर सगळं कोरलेलं आहे आणि ही डिझाईन हे बघा, हे एकदम हे असले खांब एकदम एलिफंट टाके सारखीच वाटत आहे. हॅलो, तर मी आहे निशा. तर हे आहे खूप मोठं मंदिर. तर हे बघा, चार मीनार खूप मोठं आहे, पण ते थोडंसं छोटं दिसतं कारण ते म्हणून एवढं छोटं दिसतं. तर हे बघा, खूप मोठं मंदिर आहे आणि तिकडे आम्ही काहीतरी दाखवतो की मीच आहे ना तू. तर हे आहे मंदिर. हे खूप मोठं मंदिर आहे. तर हे दाखवतो तुम्हाला एक तर आता मी तुम्हाला मंदिराच्या आतमधलं दाखवणार आहे. तर आता आपण मंदिराच्या चप्पल तशी काढावी लागते. चप्पल घालून जायचं असतं नाही. तर खांब एकाच दगडात कोरलेलं मंदिर आहे हे. बघू शकता कसं आहे. तर इथं सगळे खांब आहेत पूर्ण एका लाईनीमध्ये बघू शकता.
हॅलो फ्रेंड, तर इथे आहे. हॅलो फ्रेंड, मंदिर आहे. ऍक्च्युली हे मंदिर नाही, फोटोशूट किंवा आपण करू शकतो. तर हे प्रॉपर दगडात कोरलेलं आहे. म्हणजे ते कोरलेलं नाही, हे बनवलंय. आणि पण त्याचा टॉप बघा ना, ते किती असं बाउल सारखं वाटतंय. ते कसं केलं असेल स्टोन मध्ये. स्टोन राऊंडेड तर भेटत नाही. आणि खालची फरशी पण बघा, पूर्ण 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 शंभू दगड. रांजण बघतो पाण्याचा, पाणी प्यायचं रांजण तिथे दरवाजात. आणि इथं तुम्हाला खांब दाखवलेले मी सुरुवातीला, तेच खांब सेम टू सेम इथं आहे. निघतो आता. इथे रांजण आहे. पूर्वी पाणी पिण्याची सोय ती. ती पूर्वी पाण्याची सोय आहे, पण हे इतकं पण खोल नाहीये. तर आता हे तुम्ही सगळं बघू शकता. तर फ्रेंड्स, इथं दगडात कोरलेलं आहे, पण ह्याच्यामध्ये दिवे ठेवायचे. आणि इथं हे सगळं दरवाजा बनवलेला नाही, तो वाला दरवाजाच बंद करायचे हे होते, लॉक होतं ते जुन्या काळातलं. लॉक होते. आणि वरती तुम्ही बघू शकता कसं आहे ते. इथे जे बुक आहे त्याच्यामध्ये घंटी असायची. आता मी तुम्हाला दाखवणार आहे त्या साईड. तर बघा, इथं सगळं जंगल दिसतंय सगळे, आणि वाळलेले ट्रीज आहेत सगळे, म्हणजे झाडे. ही भिंत तिथपर्यंत आहे. ह्याच्या खाली भिंत आहे. ऍक्च्युली मला वाटलेलं ते तर. आणि हे बघा किती थिक दगड आहे, वरून एकदम सपाट आणि खालून एकदम खडबूड. हे कसं केलं. आणि हिचं बघा, हे फ्लॉवरची डिझाईन आहे. फ्लॉवर आहे मला आणि हिचं बघा, ही वारली पेंटिंगचे डिझाईनचा टाईप आहे. त्याच्यावरती काहीतरी कोरलं. तर तिथं हे सगळं कोरलेलं आणि ते फुटलंय. ते सगळे स्टोन्स वगैरे तिथं ठेवलं, तिथं पण ठेवलं. फक्त इथं एक फ्लावर ठेवलेला आहे, एकदम सुंदर आहे फ्लावर. तर मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा, तर हे आहे फ्लावर. हे तुटलेला पार्ट आहे, म्हणजे इथं सगळे तुटलेले पार्ट दिसत आहेत तुम्हाला. तर ह्या साईडला पण तुटलेले पार्ट्स आहेत. आता मी तुम्हाला दाखवणार आहे एक विहीर. बघा, ही एक विहीर आहे ज्याच्यामधून आधी बायका
पाणी काढायचं ही इतकी मोठी आहे की हे तर तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये आता पाणी नाही आहे, फक्त गवत राहिलंय. तर आधीच्या काळात ह्याच्यामध्ये पाणी असेल त्यावेळेस किती सुंदर दिसत आणि इतकी मोठी विहीर. आज मी तुम्हाला मोहम्मद बिन तुगलक त्यांची स्टोरी सांगणार आहे. ते राजे होते जे दिल्लीमध्ये राहायचे. तर त्यांनी दिल्लीलाच राजधानी बनवलेली. त्याच्यानंतर त्यांनी ठरवलं की ते दौलताबादला राजधानी शिफ्ट करतील. मग ते दौलताबादला त्यांचं सगळं सामान नेलं त्यांनी. मग तिथली लोक म्हणाली, राज्यातली लोक म्हणाली की नाही, आम्हाला दिल्लीच पाहिजे. तर मग त्याला मोहम्मद बिन तुगलकला परत सगळं सामान आणायला लागलं. तर त्याच्यानंतर काही दिवस झाले. त्याच्यानंतर त्यांनी एक निर्णय घेतला की तो सोन्याचे कॉइन्सला सगळे तांब्याचे बनवून टाकले. तर त्यांनी सगळे सोन्याचे कॉइन्स गोळा केले आणि त्याला तांब्याचे बनवले. मग लोकांनी त्याला वापरलंच नाही. मग त्याला परत सगळे कॉइन्स सोन्याचे बनवले. म्हणून त्याला येडा मोहम्मद तुगलक म्हणतात. तर ही झाली स्टोरी त्याची. तर अशा प्रकारे आपण सगळा किल्ला चढला आणि उतरलो. तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.